मम्मीचा पण खूपच सपोर्ट असतो मला. अ, म्हणजे ती सगळंच बघते माझं. म्हणजे तिला कळतं की मी कधी सॅड आहे, कधी हॅपी आहे. तर मग एखाद्या मॅचला स्कोर नाही झाला तर मग ती मला सांगते की म्हणजे असं नाराज नाही राहायचं. अप्स अँड डाउन्स होत राहतात. मी जेव्हा म्हणजे अंडर 19 साठी सिलेक्ट झालेली तेव्हा म्हणजे मम्मी-पप्पा दोन्ही पण वर्किंग होते. बट माझ्यासोबत टाईम स्पेंड करायला लाईक तेव्हा छोटी होती सो ट्रॅव्हलिंग वगैरे आणि प्रॅक्टिस सेशन्स जास्त असायचे. सो तिथे येण्यासाठी पप्पा जायचा. तर त्या दोघांनी असं डिसिजन घेतलं की जर फुल टाईम द्यायचा आहे तर एकाला जॉब सोडावा लागेल. सो त्यांनी त्या दोघांनी असं डिसाईड केलं की ही विल लीव्ह द जॉब आणि फुल माझ्यावरती फोकस करतील आणि मम्मी फायनान्शियल वगैरे हँडल करेल. क्रिकेट स्टार्ट केल्यानंतर मम्मीचं असं होतं थोड्या दिवसांसाठी की नाही ही मुलगी आहे आणि तेव्हा मुलींचं एक एवढं क्रिकेट नव्हतं आणि आम्ही पूर्ण त्या अकॅडमीमध्ये मी एकटीच मुलगी होते. तर मम्मीचं असं होतं की मुलगी आहे ती कसं खेळेल वगैरे, इंजुरी होतील असं. आणि मग जेव्हा फर्स्ट मुलींची मी टुर्नामेंट खेळले तेव्हा माझी मम्मी मॅच बघायला आली होती आणि तेव्हा त्या फायनलला मला वुमन ऑफ द सिरीज जो मिळालं तेव्हा तिथे मम्मी होती सोबत. त्याच्यानंतर मम्मीचं पण असं झालं की नाही ठीक आहे खेळ तू, काही नाही ह्याच्यातच करू आपण, काय हरकत नाही असं.